बघा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे आपण कालच्या लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम बघितले ते. आज आपण आता इथं काही प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे. मग बघा हा एक प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम समर 2024 के स्कीममध्ये आलेला प्रॉब्लेम बघा. तर हा प्रॉब्लेम काय बघा. एक्झाम्पल नंबर 10 आहे. तर प्रोबॅबिलिटी इथं काही नाही तुम्ही म्हणजे एक्झाम याचा पार्ट आहे. ठीक आहे. बघा इथं काय काय दिलेलं आहे. तर बघा probability that a pen manufactured by company will defective. मग बघा इथं अ पेन सांगितलेलं आहे. अ पेन म्हणजे काय, एका पेनची प्रोबॅबिलिटी. कायची प्रोबॅबिलिटी तर डिफेक्टिव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी. मग डिफेक्टिव्ह म्हणजे काय की खराब. मग ती किती दिलेली आहे. मग बघा ती दिलेली आपल्याला 1/10 म्हणजेच काय दिलेलं आहे, एका पेनची सिंगल पेनची. ठीक आहे. मग इथं लिहा पी इक्वल्स टू काय दिलेलं आहे 1/10. 1/10 म्हणजेच काय बघा 1/10 जर केलं तर 0.1 येतं. 0.1. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा नेक्स्ट. इफ 12 सच पेन म्हणजे किती 12 पेन त्याच्यासारखी सच पेन आर मॅन्युफॅक्चर्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट. पहिलं दिलेलं बघा एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह आणि दुसरं लिहिलं आहे ॲट लिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. मग आता बघा इथं एक्झॅक्टली सांगितलं काय सांगितलंय एक्झॅक्टली टू म्हणजेच काय की आपल्याला दिलेलं आहे आर इक्वल्स टू 2. इथं दिलेलं आहे आर इक्वल्स टू 2 आणि इथं दिलेलं आहे ॲट लिस्ट. आता काय सांगितलंय ॲट लिस्ट. मग बघा मी तुम्हाला काय सांगितलेलं ॲट लिस्ट म्हणल्यानंतर ना काय आहे की जो आर आहे तो आर काय राहणार आहे ॲट लिस्ट. बघा कमीत कमी म्हणजेच आर टू एन पर्यंत राहणार आहे. म्हणजे आपल्याला जे सांगितलंय बघा 2 2 टू एन पर्यंत काय घ्यायचं आर घ्यायचं आणि नंतर ना सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या एकमेकांमध्ये ॲड करायच्या. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला इथं प्रोबॅबिलिटी दिलेली होती 0.1. दिलेली होती 1/10 म्हणजेच 0.1. मग क्यू काय राहील तर क्यू इक्वल्स टू 1 मायनस पी. मग क्यू इक्वल्स टू काय आहे 1 मायनस 1/10. मग ते जर केलं तर बघा 10 मायनस 1/10 इक्वल्स टू काय येणार 0. इक्वल्स टू काय येणार 9/10. हे काय येणार 9/10 म्हणजेच क्यू इक्वल्स टू किती आलं 0.9. मग बघा इक्वल्स टू 0.9. हे काय आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं होतं पी दिलेलं होतं. पी वरून काय काढलं आपण क्यू काढलं. ठीक आहे. आता बघा क्यू काढल्यानंतर न एन किती दिलेलं आहे तर एन दिलेलं आहे बघा 12. मग आता 12 पेन मॅन्युफॅक्चर करणार आहे किती 12. त्याच्यानंतर ना बघा सगळ्यात पहिले काय सांगितलं फाइंड आउट करायला. सगळ्यात पहिले बघा इथं लिहायचं. हा प्रॉब्लेम 4 मार्कासाठी आलेला होता. तर बघा पहिलं काय सांगितलंय एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह. मग बघा एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह म्हणजेच काय सांगितलं आर इक्वल्स टू 2 सांगितलं. किती दिलेलं आहे आर इक्वल्स टू 2. ठीक आहे. मग आता आपल्याला त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय तर फॉर्म्युला सगळ्यांना माहिती बघा पी ऑफ आर इज इक्वल्स टू एन सी आर पी रेस टू आर आणि क्यू रेस टू एन मायनस आर. ठीक आहे. हा काय आपला फॉर्म्युला आहे. मग बघा फॉर्म्युल्यामध्ये पुट करायसाठी आपल्याला एन माहिती का हो माहिती. एन किती आहे 12 आहे. सी तर कॉम्बिनेशन आहे. आर किती दिलेलं आहे 2. ठीक आहे. पी काय आहे 0.1. त्याच्यानंतर क्यू काय आहे 0.9 आणि एन काय आहे 12 आणि आर काय आहे 2 आहे. मग ठीक आहे. फॉर्म्युल्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं अवेलेबल आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. हा कशाचा फॉर्म्युला आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मग सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या. मग पी ऑफ 2 आरच्या जागेवरती काय करायचं 2 पुट करायचं. पी ऑफ 2 इज इक्वल्स टू एनच्या जागेवरती 12. सी तसंच सी आरच्या जागेवरती 2. पीच्या जागेवरती 0.1 रेस टू आर म्हणजेच 2. ठीक आहे. आणि क्यू किती आहे 0.9. मग 0.9 रेस टू
12 मायनस 2. ठीक आहे, मग पी ऑफ 2 किती येणार? पी ऑफ 2 इज इक्वल्स टू, मग बघा इथं मग 12 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये येणार 12 मायनस 2 फॅक्टोरियल. ठीक आहे, इंटू 0.1 रेस टू 2 इंटू 0.9 रेस टू, आता बघा 12 मायनस 2 किती होणार? तर 10 येणार. ठीक आहे, मग बघा इथं काय येणार? 12 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 10 फॅक्टोरियल इंटू 0.1चा स्क्वेअर इंटू 0.9 रेस टू 10. ठीक आहे, मग आता बघा याचं कॅल्क्युलेशन तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये टाकून पण करू शकता किंवा तुम्ही ते सॉल्व करून पण करू शकता. ठीक आहे, मग बघा सॉल्व करून जर करायचं असेल तर इथं बघा काय करायचं? 12 इंटू 11 इंटू, आता बघा 10 पासून पुढचे आपल्याला फॅक्टर लिहायचे नाही, मग 10ला काय करायचं? फॅक्टोरियल लिहून टाकायचं अपॉन बघा 2 इंटू 1 इंटू हा 10 फॅक्टोरियल आणि इंटू 0.1चा स्क्वेअर इंटू 0.9 रेस टू 10. ठीक आहे, मग आता बघा इथं कॅन्सल काय काय होणार? तर हा 10 फॅक्टोरियल कॅन्सल झाला, बे एक बे आणि बेसक 12. ठीक आहे, मग बघा इथं पुढच्या ह्याच्यात काय येणार? 6 इंटू 11 अपॉन 1 इंटू 0.1चा स्क्वेअर इंटू 0.9 रेस टू 10. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करायचं. ते जर कॅल्क्युलेट केलं तर मग बघा आपल्याला पी ऑफ 2 काय भेटतो? पी ऑफ 2 इज इक्वल्स टू 0.2301. हे काय आलं? आपलं आन्सर आलं. ठीक आहे, कशाचं? तर एक्झॅक्टली प्रोबॅबिलिटी 2 यायचे चान्सेस किती आहे? तर 0.2301 आहे. ठीक आहे, मग आपलं हे काय झालं? फर्स्ट याचं आन्सर झालं. ठीक आहे, हे काय आहे? फर्स्ट याचा आन्सर आहे. ठीक आहे, आन्सर ऑफ फर्स्ट. आता बघा सेकंड फाइंड आउट करायचं आपल्याला. सेकंड काय दिलेलं आहे? तर सेकंड सांगितलेलं बघा त्यांनी ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. मग इथं लिहायचं आता सेकंड. एक मिनिट, इथं साईडला ही लाईन ड्रॉ झाली. ठीक आहे, सेकंड काय आहे? ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. मग बघा ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह म्हणजे काय की 2 डिफेक्टिव्ह पाहिजेच. मग 2 डिफेक्टिव्ह जर पाहिजे असेल तर कधी कधी 2 डिफेक्टिव्ह येऊ शकतात. बघा आपलं किती टोटल नंबर ऑफ, आता सपोज तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवतो नंबर ऑफ पेन. हा एक पेन आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे, हे काय आहे? 12 पेन्स आहे. मग बघा आता या 12 पेनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की 2 डिफेक्टिव्ह आलेच पाहिजे. मग 2 डिफेक्टिव्ह कधी येऊ शकता? तर बघा हे या 12 पैकी जर हा एकच जर डिफेक्टिव्ह आला तर 2 नाही येणार. त्याच्यानंतर ना हा किंवा डिफेक्टिव्ह आलाच नाही म्हणजेच आर इक्वल्स टू 0. एक मिनटं बरं का, हे ठीक आहे. आता बघा आपल्याला काय सांगितलं त्यांनी? ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. ते मोबाईलमध्ये जरा वाजलेलं. ठीक आहे, तर 2 विल बी डिफेक्टिव्ह. आता 2 डिफेक्टिव्ह आलेच पाहिजे आणि 2पेक्षा कमी नको आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं की प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. कशाची? की सपोज एक पण डिफेक्टिव्ह नाही आलं म्हणजे आर इक्वल्स टू काय येईल? 0. आणि आर इक्वल्स टू जर 1 आलं तर त्यावेळेस काय होणार आहे? हे 2 डिफेक्टिव्ह येणार नाही. मग अशा केसमध्ये काय करायचं? ॲटलिस्ट वर्ड आला की कधी पण लक्षात ठेवायचं. मग बघा आर काय येणार? आर इथं मग आर इक्वल्स टू बघा 2 2 एन येणार. ठीक आहे, मग तुम्ही इथं काय करू शकता बघा,
फॉर्म्युला लिहायचं परत. मग प्रोबॅबिलिटी बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ आर इक्वल्स टू, मग बघा एक तर तुम्ही काय करू शकता, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट जर करायची असेल ॲटलिस्ट 2ची, तर अशा केसमध्ये मग इथून पुढचे नाही का, म्हणजे हे जे यांची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकता, किंवा 1मधून ह्या 2 याचे मायनस करू शकता, एक याची मायनस करू शकता, म्हणजे 0ची आणि आरची. तर मग आपण काय करणार, इथं 12 एन किती दिलेलं आहे आपल्याला, 12 दिलेले आहे. ठीक आहे, मग आपल्याला 2 to 12 पर्यंत सगळ्यांचं फाइंड आउट करावं लागेल आणि मग सगळ्यांची ॲडिशन करावं लागेल. असं करायपेक्षा काय करायचं, 1 मायनस 0 म्हणजे 1 मायनस पी ऑफ 0 आणि पी ऑफ 1 हे दोन फाइंड आउट करायचे आणि त्याच्यावरून आपण काय करायचं, ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्हची आपल्याला प्रोबॅबिलिटी भेटून जाणार. मग इक्वेशन काय येणार, पी ऑफ आर, म्हणजे बघा हे कसं राहतं की ॲटलिस्ट वर्ड यूज आला की तिथून पुढचे काय होणार, ते सक्सेस राहणार आणि फेल्युअर काय राहणार, 2च राहणार. म्हणजे ॲटलिस्ट 2 सांगितलं आहे. मग जर आता त्या 12पैकी एक पण डिफेक्टिव्ह नाही आला तर मग तशा कंडिशनमध्ये हे अनसॅटिस्फाय होणार. जर तिथं एकच डिफेक्टिव्ह आला तर 2 आले का, नाही आले, मग आपल्याला काय सांगितलं, ॲटलिस्ट 2 आलेच पाहिजे. मग 2 कधी येऊ शकता, जर 2 डिफेक्टिव्ह आले मग 2च येईल, ॲटलिस्ट 2. मग त्याचे 3 पण येऊ शकतात, 4 पण येऊ शकतात, 5 पण येऊ शकतात, 6 पण येऊ शकतात, 7 येऊ शकतात, असे 12पर्यंत सगळे येऊ शकतात ॲटलिस्ट वर्डमध्ये. पण एकच डिफेक्टिव्ह आला तर ते ॲटलिस्ट 2मध्ये येणार नाही, आणि जर कोणताच डिफेक्टिव्ह नाही आला ते ॲटलिस्ट 2मध्ये येणार नाही. म्हणजे बघा मग इथं काय करू शकतो आपण, एकामधून ते 2 मायनस करू शकतो. ठीक आहे, मग इथं काय करायचं, ब्रॅकेटमध्ये पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 हे दोन 1मधून मायनस करायची. किंवा सेम तुम्हाला जर वाटत असेल की असं पाहिलं याच्यानुसार, तर मग काय करू शकता तुम्ही, पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6 प्लस पी ऑफ 7 प्लस पी ऑफ 8 प्लस पी ऑफ 9 प्लस पी ऑफ 10 प्लस पी ऑफ 11 प्लस पी ऑफ 12. तुम्ही हे जरी केलं किंवा तुम्ही वरचं जर केलं, याचा आन्सर सेम येणार आहे. नाही तुम्ही करून बघा, मी तर करून दाखवित नाही, बट आन्सर सेम येणार आहे. का, कारण की प्रोबॅबिलिटी जी राहते मग ती सक्सेस फेल्युअर दोन्ही जर ॲडिशन केलं तर ती 1 येते. बघा इथं 1 दाखवलेली. मग आता ॲटलिस्ट 2 यायचे चान्सेस, मग आता 2 यायचे चान्सेस कधी कधी, तर ह्या 2 पासून पुढे, इथून पुढे. ठीक आहे, आणि न यायचे चान्सेस कधी आहे, जर 0 डिफेक्टिव्ह आले त्यावेळेस आणि 1 डिफेक्टिव्ह आला त्यावेळेस. मग आपण 1 मायनस 0 आणि 1 काय केलं, मायनस केला, तरी पण तेच आन्सर येणार आहे. आणि हे जर केलं तुम्ही तर तरी पण तेच आन्सर येणार आहे. बघा म्हणजे मी तुम्हाला फक्त सांगितलं, नाही तुम्ही म्हणजे इथं वेगळाच फॉर्म्युला आला. ठीक आहे, तुम्ही हे पण करू शकता किंवा ते पण करू शकता, पण हे कॅल्क्युलेशनसाठी खूप जास्त आहे, त्याच्यापेक्षा वरचं करायचं, 1 मायनस करून घ्यायचं. ठीक आहे, मग आता बघा आपल्या वरच्या फॉर्म्युल्यानुसार इक्वल्स टू 1 मायनस, मग आता बघा पी ऑफ आरच्या जागेवरती 0 घ्यायचा, मग 12C0. मग बघा पी किती आहे आपला, 0.1 आहे, 0.1 रेस टू 0, पुन्हा मल्टिप्लाय क्यू 0.9 रेस टू n मायनस आर. तर n किती आहे, 12 आहे, आणि आर किती आहे, 0 आहे. ठीक आहे, मग परत प्लस 12C, आता आर किती घेतला, 1, मग इथं पी रेस टू, पी किती आहे, 0.1 आहे. ठीक आहे, पी किती आहे आपला, 0.1, मग 0.1 रेस टू किती येणार, 1 येणार. ठीक आहे, मग परत 0.9, क्यू किती आहे, 0.9 आहे, मग इथं 12 मायनस 1 येणार आणि इथं ब्रॅकेट कंप्लीट होणार. ठीक आहे, मग आता बघा तुम्ही हे सॉल्व करायचं, 1 मायनस ब्रॅकेटमध्ये बघा 12 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल इंटू 12 फॅक्टोरियल, परत ब्रॅकेटमध्ये 0.1 रेस टू 0. ठीक आहे, इंटू 0.9 रेस टू 12 प्लस, तर इथं किती येणार, 12 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू 11 फॅक्टोरियल, ब्रॅकेटमध्ये येणार 0.1, परत ब्रॅकेटमध्ये 0.9 रेस टू 11. ठीक आहे, मग याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येतं,
0.3409 हे काय आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह. मग लास्टला लिहायचं हेन्स probability of at least 2 defective is 0.3409. आता बघा तुम्ही इथं कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्ट नाही का, म्हणजे तुम्ही म्हणजे सरांनी इथं कॅल्क्युलेशन करून दाखवलं नाही, बट ते जे बघा इथं तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्ट करता येतं. कॅल्क्युलेटर जर तुम्ही ओपन केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा शिफ्ट दाबून ते ऑनच्या खाली जे बटन आहे बघा ते जर प्रेस केलं तर तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू भेटेल. बघा शिफ्ट दाबून काय करायला पाहिजे, मग बघा इथं बरेच जणांना डाऊट राहील ही 0 फॅक्टोरियल म्हणजेच काय राहतं 1 राहतं. मग इथं 12 फॅक्टोरियल आपण 12 फॅक्टोरियल 0 होणार. तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवू का, तुम्ही म्हणजे सरांनी डायरेक्ट आन्सर दिलं तर बघा मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. मग बघा हा 1 ॲज इट इज मायनस, मग बघा तर 12 फॅक्टोरियल तसंच राहणार आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 होती. मग बघा हा जो 12 फॅक्टोरियल काय आहे तो कट होऊन जाणार. ठीक आहे, मग बघा हे आणि हे कट होणार आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती राहते बघा इथला पण. आता इथं जर आपण बघा तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दाखवतो. मग इथं काय येणार 1/1 आणि ब्रॅकेटमध्ये छोट्या ब्रॅकेटमध्ये काय राहणार 0.1/0 ब्रॅकेटमध्ये 0.9/12 प्लस आता बघा इथं 12 × 11 फॅक्टोरियल करणार आपण. ठीक आहे, अपॉन इथं 1 फॅक्टोरियल. आता बघा 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण 1च येते इंटू 11 फॅक्टोरियल. मग आता इथले 11 फॅक्टोरियल आणि 11 फॅक्टोरियल काय होणार एकमेकांना कट होणार म्हणजे वरती फक्त 12 राहणार. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे ब्रॅकेटमध्ये काय राहणार 0.1/1 आणि 0.9/11. ठीक आहे, आणि नंतर मग तुम्ही काय करू शकता, आता बघा एनिथिंग रेस टू 0 काय होतं 1च येतं आणि ते जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेटरमध्ये पुट केलं मग इथं येतं 0.3409 आणि हेच आपलं काय फायनल आन्सर आहे. ठीक आहे, हे आपलं काय फायनल आन्सर आहे. बघा हा प्रॉब्लेम 6 मार्कासाठी आलेला होता वाटतं. एकदा मार्काचं वेटेज मी बघितलं नाही, आय थिंक 4 मार्काचं आहे कारण 2च गोष्टी विचारलेल्या आहे. जर ह्या प्रॉब्लेममध्ये आणखीन एक जर स्टेटमेंट असतं सपोज, आता हे तुमच्या त्या प्रॉब्लेममध्ये विचारलेलं नाही बट तुम्हाला मी इथं देतोय. ठीक आहे, सपोज 3rd पॉईंट विचारलेला असता की फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ नन विल बी डिफेक्टिव्ह. नन विल बी डिफेक्टिव्ह म्हणजे काय एक पण डिफेक्टिव्ह नाही. म्हणजे काय एक पण डिफेक्टिव्ह नाही म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की 0 डिफेक्टिव्ह आहे. मग 0 डिफेक्टिव्ह म्हणजेच R = काय दिलं आपल्याला 0. मग परत काय करायचं P(0) पुट करायचं. मग P(0) जर पुट केला n CR P(r) Q(n - r) मग किती आहे 12C0 P किती आहे 0.1 P किती आपला इंटू 0.1/0 इंटू Q किती आहे 0.9/12 - 0. मग बघा मग हे 12 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल इंटू 12 फॅक्टोरियल कारण 12 - 0 किती येतं 0 येतं. मग 0.1/0 इंटू 0.9/12. मग याचं जर आन्सर काढलं बघा तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं इथं हा 12 कॅन्सल होणार 12 फॅक्टोरियल आणि त्याचा आन्सर बघा कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा तर ते येतं बघा
2824 म्हणजे हे कसं झालं P ऑफ 0 म्हणजे एक पण डिफेक्टिव्ह न येण्याचे चान्सेस किती आहे तर 0.2824 ठीक आहे. म्हणजे हे एक्स्ट्रा दाखवलं मी तुम्हाला ठीक आहे. 4 मार्कासाठी 2च गोष्टी विचारेन. जर 6 मार्कासाठी आलं तर तुम्हाला 3 गोष्टी विचारू शकता. हा प्रॉब्लेम के स्कीममध्ये आलेला प्रॉब्लेम बघा. हा प्रॉब्लेम के स्कीममध्ये आला होता. म्हणजे आता लेटेस्ट याच्यामध्ये आलेला प्रॉब्लेम आहे ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता बघा नेक्स्ट 11 नंबरचा प्रॉब्लेम आहे हा. सोल्युशन तर बघा याच्यात काय काय दिलेलं आहे. द ओव्हरऑल पर्सेंटेज ऑफ फेल्युअर इन बघा इथं काय दिलेलं आहे ओव्हरऑल पर्सेंटेज ऑफ फेल्युअर इन सर्टेन एक्झामिनेशन इज 20. मग बघा एका एक्झाममध्ये ओव्हरऑल फेल्युअरचे चान्सेस किती आहे तर 20% दिलेले आहे. म्हणजेच 20 दिलेले आहे आपल्याला ठीक आहे. एक मिनिट थांबा हा प्रॉब्लेम जरा 20 तिथं पर्सेंटेजमध्ये वाटतं टायपिंग मिस्टेक झालेली ठीक आहे. ठीक आहे. इथं पर्सेंटेज दिलेलं आहे बघा. इथं पर्सेंटचं सिम्बॉल नाही पण इथं सांगितलं आहे ओव्हरऑल पर्सेंटेज सांगितलं आहे. मग कशाची पर्सेंटेज ऑफ फेल्युअर दिलेले कशाचे दिलेले पर्सेंटेज ऑफ फेल्युअर. मग बघा पर्सेंटेज ऑफ फेल्युअर जर 20% असेल तर पास व्हायची पर्सेंटेज किती राहील. मग इथं लिहू बघा आपण. इथं लिहायचं पर्सेंटेज ऑफ फेल्युअर इज 20%. मग त्याचं 20% जर कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला. मग फेल्युअरची पर्सेंटेज F इक्वल्स टू 0.2 येणार. कसं काय हे 20% आपण पर्सेंटचं साईन घालवायसाठी आपल्याला 100ने डिवाइड करावं लागतं. आणि ते किती येतं फेल्युअरचं म्हणजे बघा फेल व्हायचे पर्सेंट 20 आहे तर पास व्हायचे चान्सेस किती राहील. मग जरा फेल व्हायचे 20% चान्सेस तर पास व्हायचे किती राहील 100% म्हणजे टोटल पर्सेंटेज आणि 100 मायनस किती येणार मग बघा. मग पासिंग पर्सेंटेज इज इक्वल्स टू 100 मायनस फेल्युअर पर्सेंट ठीक आहे. मग पासिंग पर्सेंटेज इक्वल्स टू किती येणार 100% मायनस फेल्युअर पर्सेंटेज 20% म्हणजे ते किती आलं 80% आलं बघा ठीक आहे. मग पासिंग व्हायचे जे प्रोबॅबिलिटी ऑफ पासिंग इज इक्वल्स टू किती येणार 80/100 म्हणजेच 0.8 ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय भेटलं P. मग P इक्वल्स टू किती आहे 0.80 ठीक आहे. मग बघा नेक्स्ट काय विचारलं आहे इफ 6 कॅन्डिडेट्स ॲपियर इन एक्झाम म्हणजे आता N दिलेलं आहे बघा. म्हणजे किती कॅन्डिडेट ॲपियर झाले N इक्वल्स टू 6 ठीक आहे. आणि व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट बघा ॲटलिस्ट वर्ड आला काय आला ॲटलिस्ट 5 पास द एक्झाम. त्याने काय सांगितलं आहे कमीत कमी 5 एक्झाम पास झाली पाहिजे. किती एक्झाम पास झाली पाहिजे 5. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची ठीक आहे. मग किती जण पास व्हायचं सांगितलं त्यांनी 5. मग N दिलेला बघा. मग इथं लिहा आता ॲटलिस्ट 5 पास द एक्झामिनेशन ठीक आहे. मग 5 जण एक्झामिनेशन पास झाले पाहिजे. मग टोटल किती कॅन्डिडेट आहे 6 कॅन्डिडेट ठीक आहे. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो बघा. फर्स्ट कॅन्डिडेट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ. मग बघा त्यांनी काय सांगितलं ॲटलिस्ट 5 पासच झाले पाहिजे. मग 5 पेक्षा आता बघा N ची व्हॅल्यू किती येणार मग R ची व्हॅल्यू मग R किती आहे 5 to N
मग 5 to n किती आहे? n आपला 6 आहे, म्हणजे 5 ते 6. ठीक आहे. मग बघा, ज्या वेळेस 5 जण पास होणारच आहे, किती? 5 जण पास होणारच आहे, त्यावेळेस एकदा ही कंडिशन सॅटिस्फाय होती, किंवा 6चे 6 जर पास झाले तर त्याच्यामध्ये 5 जण पास राहील. मग बघा प्रोबॅबिलिटी काय येणार? मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला R इक्वल्स टू NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. ठीक आहे, हा काय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. मग आता आपल्याला काय सांगितलं आहे? ॲटलिस्ट किती सांगितले त्यांनी? मग इथं लिहायचं प्रोबॅबिलिटी ऑफ ॲट लिस्ट 5 पास द एक्झामिनेशन. ठीक आहे. मग 5 पास द एक्झामिनेशन कधी कधी येऊ शकतो? ज्यावेळेस पास व्हायचे चान्सेस, म्हणजे नाही का, आरच्या जागेवरती आपण 5 घेणार, किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ 6 म्हणजे 5 किंवा 6 जण पास झाले पाहिजे. आता बघा, आपण काय करतो, ॲटलिस्ट वर आला की दरवेळेस 1 मायनस करायचो. आता इथं 1 मायनस का नाही केलं? का बघा, आता एकतर ह्या असं पण तेच आन्सर येऊ शकतं, किंवा तुम्ही असं पण करू शकता बघा, 1 मायनस P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 प्लस P ऑफ 2 प्लस P ऑफ 3 प्लस P ऑफ 4 प्लस. ठीक आहे. तुम्ही काय करू शकता, आता बघा, 5 ॲटलिस्ट 5 पास झाले पाहिजे. मग हे आपण 5 आणि 6, 5 कॅन्डिडेट जर पास झाले प्लस 6 कॅन्डिडेट पास झाले तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. किंवा हे आता बघा, आपण 1 मायनस हे फेल होणार आहे नाही का, म्हणजे 4 पैकी जर फेल झाले तर या असं करून पण सेम आन्सर भेटणार आहे, आणि हे पण सेमच आन्सर भेटणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही काय करू शकता, हे आता बघा, इथं कॅल्क्युलेशन कशाने मोठं होणार आहे? याने जास्त मोठं होणार आहे. ठीक आहे. मग हे आपण यूज करणार नाही. म्हणजेच काय की ज्यांना आपलं कॅल्क्युलेशन सिम्पल होईल, आपण तेच काय करणार? यूज करणार. ठीक आहे. एक मिनिट, हे मी कट करतो. ठीक आहे. मग बघा, हे केल्यानंतर पण तुमचं तेच आन्सर येणार आहे, आणि हे केल्यानंतर पण तुमचं तेच आन्सर येणार आहे. मग बघा, इथं लिहायचं इक्वल्स टू, बघा फॉर्म्युला काय आपला? NCR. मग यांच्या जागेवरती किती टाकणार आहे? n किती आहे? 6 आहे. ठीक आहे. मग 6 C R किती आहे? R बघा, पहिल्या वेळेस 5 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर P किती दिलेलं आहे आपल्याला? 0.8. रेस टू किती येणार? 5 येणार, म्हणजेच R. आणि Q किती आहे? 0.2 आहे. फेल व्हायचे चान्सेस किती? 20% आहे ना. ठीक आहे. मग N मायनस R म्हणजेच 6 मायनस 5. ठीक आहे. प्लस त्याच्यानंतर 6 C R किती इथं? 6च आहे. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये 0.8 रेस टू R किती आहे? 6 प्लस गुणिले. ठीक आहे. 0.2 रेस टू 6 मायनस 6 किती होणार? 0 होणार. ठीक आहे. 6 मायनस 6. मग बघा, याचं कॅल्क्युलेशन करायचं आता. तर एनिथिंग रेस टू 0 किती येतं? बघा, आता इथं काय येणार? 6 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू, आता 6 मायनस 5 1 फॅक्टोरियल येणार. ठीक आहे. इंटू 0.8 रेस टू 5 इंटू 0.2 रेस टू 1 प्लस 6 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल इन ब्रॅकेटमध्ये 6 मायनस 6 0 फॅक्टोरियल 0.8 रेस टू 6. ठीक आहे. प्लस नाही, इंटू आहे. ठीक आहे. इंटू 0.2 रेस टू 0. मग बघा, याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये, तर कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. याचा आन्सर येतं बघा 0.6553. हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे.
हा प्रॉब्लेम पण 4 मार्काचा आहे, पेपरमध्ये येऊ शकतो. आता याच्यामध्ये एकच गोष्ट विचारली होती. जर याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी जर विचारल्या असत्या तर मग याला जास्त मार्क आला असतात. एकच गोष्ट विचारल्यामुळे इथं 2 मार्काला येऊ शकतो किंवा 4 मार्काला येऊ शकतो किंवा 3 मार्काला येऊ शकतो. जर तुम्हाला याच्यामध्ये 2 गोष्टी विचारल्या असत्या, ॲटलिस्ट किती 5 पास विचारलं किंवा त्यांनी विचारलं असतं करेक्टली 3 स्टुडंट विल बी पास, मग त्या 2 गोष्टी मिळून तुम्हाला हा 4 मार्कासाठी पेपरला आला असता. हा बघा विंटर 2014ला 4 मार्कासाठी आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता. ठीक आहे. ही स्लाइड डिलीट करू. आता बघा हा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आता विंटर 2018ला 4 मार्कासाठी आलेला होता. किती मार्कासाठी आलेला आहे? 4 मार्कासाठी. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. मध्ये काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे बघा. ह्या प्रॉब्लेम मध्ये इथं ना हे जे बघा इथं मी तुम्हाला करेक्ट करून देतो. हे जे इथं 10 आहे ना, तिथं 1/10 आहे. ठीक आहे. तिथे किती आहे? 1/10 आहे. मी ते कॉपी पेस्ट केलं ना त्यावेळेस ते करेक्शन नाही केलं. ठीक आहे. इथं करेक्शन करून घ्या. इथं लिहून देतो. वन बाय 10. ठीक आहे. दिलं आपण तिथं 1/10. इथं लिहा सोल्युशन. मग बघा आता प्रॉब्लेम वाचायचा पहिल्यापासून. सगळ्यात आधी काय करायचं? प्रॉब्लेम रेडी करायचा. द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट अ मशीन, एका मशीनची बघा अ मशीन सांगितले म्हणजे एक मशीन मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी, एका कंपनी मॅन्युफॅक्चर केलं, कंपनी विल बी डिफेक्टिव्ह 1/10. डिफेक्टिव्ह किती सांगितलं म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह एका मशीनवरती डिफेक्टिव्ह याची प्रोबॅबिलिटी किती म्हणजे पी इक्वल्स टू बघा, पी इक्वल्स टू किती दिलं आपल्याला 1/10. 1/10. ठीक आहे. 1/10 जर केलं तर 0.1 आहे. ठीक आहे. 0.1. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इफ 5 मशीन सच नाही 5 सच मशीन्स आर मॅन्युफॅक्चर्ड. मग बघा मॅन्युफॅक्चरिंगसाठी किती मशीन आहे तर 5 मशीन आहे. म्हणजेच एन इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 5 दिलेले म्हणजे 5 मशीन आहे ना. ठीक आहे. मग बघा आता पी आपल्याला भेटलेला आहे 0.1. मग क्यू कसं काढशाल तर क्यू इक्वल्स टू 1 मायनस पी. मग 1 मायनस पी जर केलं तर 1 मायनस 0.1 म्हणजेच क्यू इक्वल्स टू किती आलं 0.9 आलं बघा. क्यू इक्वल्स टू किती घेतलं 0.9. ठीक आहे. त्याच्यानंतर एन किती दिलेलं आहे आपल्याला 5 दिलेलं आहे. आता काय काय विचारलं आहे करेक्टली बघा इथं कोणता वर्ड यूज केला करेक्टली. करेक्टली म्हणजे काय एक्झॅक्टली, सॉरी एक्झॅक्टली. ठीक आहे. एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह म्हणजे आर इक्वल्स टू किती दिलं आहे इथं आपल्याला 2 दिलेलं आहे. आणि इथं काय सांगितलं आहे ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह म्हणजेच आर किती दिलेलं आपल्याला आर इक्वल्स टू 2 टू एन. ठीक आहे. मग आता बघा पहिलं लिहायचं स्टेटमेंट. इथं लिहा आता पहिलं आपण फाइंड आउट करू. मग इथं लिहा एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह. बघा 5 मशीन आहे आणि 5 मशीनवर जो जॉब प्रोड्यूस होणार आहे त्याच्यापैकी 2 डिफेक्टिव्ह येणार आहे. किती डिफेक्टिव्ह येणार आहे 2. तर मग आर इक्वल्स टू किती घ्यायचं 2 कारण की करेक्टली वर्ड यूज केला. ठीक आहे. मग आता बघा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला लिहायचा पी ऑफ आर. दुसऱ्या पेनाने लिहू आता. ठीक आहे. फॉर्म्युला लिहा पी ऑफ आर
इक्वल्स टू NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. ठीक आहे. मग बघा हा काय आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशननुसार काय लिहायचं, P ऑफ 2 इज इक्वल्स टू N किती आहे तर N हे 5 5C2 P किती दिलेलं आहे आपल्याला 0.1 रेस टू किती येणार 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.9 रेस टू 5 मायनस 2. ठीक आहे. मग बघा इक्वल्स टू किती येणार तर 5 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 2 फॅक्टोरियल. ठीक आहे. इंटू 0.1 रेस टू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.9 रेस टू 3. ठीक आहे. मग बघा इथं हे 5 फॅक्टोरियल जे 5 इंटू 4 इंटू 3च्या पुढचे टर्म नाही लिहायचे म्हणून 3 फॅक्टोरियल लिहू आपण. नंतर 2 इंटू 1 इंटू 3 फॅक्टोरियल. मग इथं 0.1 रेस टू 2 इंटू 0.9 रेस टू 3. ठीक आहे. मग बघा याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर इथं हे 3 फॅक्टोरियल कट होणार 2 2 4 म्हणजे 5 2 10. ठीक आहे. मग बघा इथं किती राहतं 10 इंटू 0.1चा स्क्वेअर इंटू 0.9चा क्यूब. ठीक आहे. मग बघा याचा आन्सर जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर किती येणार बघा कॅल्क्युलेटरमध्ये करा. तर त्याचा आन्सर येतं बघा P ऑफ 2 इज इक्वल्स टू 0.0729. ठीक आहे. याला आपलं करेक्टली 2 विल बी डिफेक्टिव्हची प्रॉबिलिटी. ठीक आहे. आता नेक्स्ट टर्म सॉल्व करायची. तर नेक्स्ट काय दिलेलं आहे ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. बघा नेक्स्ट पेजवरती घेऊ. इथं लिहा आता सेकंड थिंग ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. किती डिफेक्टिव्ह सांगितले 2 डिफेक्टिव्ह सांगितले. ठीक आहे. मग ॲटलिस्ट वर्ड यूज केला आहे म्हणजेच आपला N किती आला R किती आला. मग बघा ॲटलिस्ट वर्ड यूज केल्यानंतर ना R इक्वल्स टू 2 टू N पर्यंत म्हणजेच 2 ते आता 5 पर्यंत घ्यावं लागतं. मग बघा 2 ते 5 पर्यंत घ्यायचं म्हणजेच काय की तुम्हाला जर ही प्रॉबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर P ऑफ 2 पण घ्यावं लागेल प्लस P ऑफ 3 पण घ्यावं लागेल प्लस P ऑफ 4 घ्यावं लागेल प्लस P ऑफ 5 घ्यावं लागेल. किंवा तुम्ही याच्या अल्टरनेटमध्ये 1 मायनस ब्रॅकेटमध्ये P ऑफ 0 घेऊ शकता प्लस P ऑफ 1 घेऊ शकता. आणि हे केल्यानंतर पण तेच आन्सर भेटेल आणि हे केल्यानंतर पण तुम्हाला तेच आन्सर भेटेल. ठीक आहे. मग आपण काय करू कॅल्क्युलेशन सिम्पल व्हायसाठी खालच्या साईडचं घेऊ. तर मग बघा इथं मग लिहायचं बघा ब्रॅकेटमध्ये आता प्रॉबिलिटीचा फॉर्म्युला माहिती सगळ्यांना NCR. मग N किती इथं 5 आहे. CR किती पहिल्यांदा 0 आहे. त्याच्यानंतर P किती दिलेलं आहे आपल्याला 0.1 1 रेस टू 0. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये इथं परत क्यू किती आहे 0.9 आहे. ठीक आहे. रेस टू किती येणार 5 मायनस 0. त्याच्यानंतर प्लस आता पुन्हा इथं NCR मग 5 आता R किती इथं 1 आहे C1 ब्रॅकेटमध्ये 0.1 रेस टू 1 ब्रॅकेटमध्ये परत 0.9 रेस टू इथं किती येणार 5 मायनस 1. ठीक आहे. मग बघा इथं 1 मायनस ब्रॅकेटमध्ये बघा कॅल्क्युलेशन करायचे आता. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा इथं 5 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल म्हणजेच 1 राहतं. मग 5 फॅक्टोरियल पहिल्यासारखंच कॅल्क्युलेशन 5 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 0 5 फॅक्टोरियल. ठीक आहे. इंटू 0.1 रेस टू 0 एव्हरीथिंग रेस टू 0 काय येतं 1च येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 0.9 रेस टू किती येणार 5 येणार प्लस आता इथं 5 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल
आणि इथं परत इंटू 0.1/1 इंटू 0.9/4 येणार. मग बघा तुम्ही हे जर 1मधून मायनस केलं तर ते येतं बघा 0.08146. ठीक आहे, हे काय आपलं आन्सर आलं बघा. तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं की ॲट मोस्ट आणि ॲट लिस्ट अशी 2 वर्ड आहे बघा. ते एक स्लाइड दाखवली तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये बघा. इथं सांगितलं होतं ॲट लिस्ट वर्ड यूज केला की आर जो राहतो 2 to n म्हणजे ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह, ॲटलिस्ट 3 डिफेक्टिव्ह म्हणजे n to त्या नंबरपर्यंत. अँड ॲट मोस्ट जर यूज केला ॲट मोस्ट 3 डिफेक्टिव्ह, ॲट मोस्ट 2 डिफेक्टिव्ह, तर आरची व्हॅल्यू किती घ्यायची 0 to दॅट नंबर म्हणजे जो दिलेला आहे तो. आणि लिस्ट वर्ड यूज केला की त्या नंबरपासून पुढचे नंबर n पर्यंतचे. आणि मोस्ट वर्ड यूज केला की 0 पासून त्या नंबरपर्यंतचे आर घ्यायची आणि त्यांची सगळ्यांची ॲडिशन करायची. म्हणजेच बघा इथं जसं तुम्हाला मी ॲटलिस्ट वर्ड आला मग ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह सांगितलं. मग इथं काय करशाल तुम्ही मग प्रोबॅबिलिटी ऑफ मग 2 पासून पुढचे. सपोज आपण इथं n काय करू, सपोज तुम्हाला काय केलं आहे की जो n आहे तो किती दिला आहे, n इथं 5 दिलेला आहे. मग इथं काय सांगितलं ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह. मग अशा केसमध्ये काय काय पाहणार प्रोबॅबिलिटी ऑफ 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 5 येणार. यांची ॲडिशन केली की त्याचं हे इतकी प्रोबॅबिलिटी येणार. पण तेच ॲट मोस्ट वर्ड जर यूज केला ॲट मोस्ट, मग ॲट मोस्ट काय सांगितलं 2 सांगितलं आहे. मग ॲट मोस्ट 2 म्हणजेच काय की 0 प्लस म्हणजे बघा आरची व्हॅल्यू 0 to त्या दॅट नंबरपर्यंत येणार. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 2. मग तुम्हाला काय करावं यांची सगळ्यांची ॲडिशन करावं लागेल. किंवा आता तुम्ही बघा याचं कॅल्क्युलेशन सोपं करायसाठी 1 मायनस राहिलेले नंबर टाकू शकता. म्हणजे बघा इथं आता 0 आहे का नाही, मग प्रोबॅबिलिटी ऑफ 0 घ्यायची प्लस 1 आहे का नाही, मग प्रोबॅबिलिटी ऑफ 1 घ्यायचं. हे केल्यानंतर पण हेच आन्सर येतं. आणि इथं बघा इथं काय सांगितलं ॲट मोस्ट 2 सांगितलं आहे. मग याच्यापेक्षा 2 पासून राहिलेले 3 प्लस 4 प्लस 5. तुम्ही हे जर केलं तर ते काय होणार इक्वल येणार. ठीक आहे, म्हणजे या असं त्याचं सिम्पल कॅल्क्युलेशन. नाही तर तुम्ही म्हणशाल सर कधी 1 मायनस घेता, कधी कधी डायरेक्ट पण घेता. म्हणजे ते कॅल्क्युलेशननुसार आहे. म्हणजे जेवढं जास्त जवळचा नंबर सांगितला तेवढं आपण काय करणार तिथं 1 मायनस घ्यायचं, ही पुढची ह्याचीच प्लस करायची. हे त्या दिल्या याच्यानुसार डिपेंड राहणार सिच्युएशननुसार कॅल्क्युलेशन सिम्पल व्हायसाठी. मग बघा आता इथं काय आहे की तुम्हाला चार गोष्टींचं फाइंड आउट करावं लागलं असतं. मग 4 करणं सोपं आहे की 2 गोष्टींचं प्रॉबिलिटी फाइंड आउट करून 1मधून मायनस करणं सोपं आहे. तर 2 गोष्टींची प्रॉबिलिटी फाइंड आउट करून 1मधून मायनस करणं सोपं आहे. ठीक आहे, नाही तर कोणाला जर काही डाऊट असेल की त्याला वाटतं या असं बरोबर येत नाही तर तुम्ही हे करून बघा आणि हे आन्सर सेमच येणार. ठीक आहे, जर नाही आलं तर मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे, पण ते येतच. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ठीक आहे. प्रॉब्लेम थोडासा साईडला गेला त्याला इकडे घेऊ. आता बघा सोल्युशन. आता प्रॉब्लेम रीड करा. तर इथं काय सांगितलं आहे इफ 40% मध्ये दिलेली 40% ऑफ बोल्ट प्रोड्यूस बाय मेकॅनिक. बोल्ट कोणी प्रोड्यूस केला, बोल्ट नट अँड बोल्ट माहिती ना, बोल्ट प्रोड्यूस बाय मेकॅनिक. मेकॅनिकने काय केला मेकॅनिक सांगितलं आहे. ठीक आहे, मेकॅनिकने काय केला बोल्ट प्रोड्यूस केला आणि आर डिफेक्टिव्ह सांगितलं. इथं काय सांगितलं आहे आर डिफेक्टिव्ह म्हणजे प्रोबॅबिलिटी दिलेली कशाची डिफेक्टिव्हची दिलेली. ठीक आहे, त्याच्यानंतर डिटरमाइन प्रोबॅबिलिटी ऑफ प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 बोल्ट ड्रॉन. मग बघा त्यांनी काय केलं 5 बोल्ट बनवले. कोणी त्या मेकॅनिकनी. एक मेकॅनिक आहे आणि त्यानं 5 बोल्ट बनवले आणि त्याच्याकडनं बनवताना 40% काय आहे डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस. किती टक्के दिलेले 40%. म्हणजे सिंगल बोल्ट मॅन्युफॅक्चर करताना त्यांनी काय केलेलं आहे डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस किती दिलेले 40%. आता पी का बरं घेतलं मी, तर इथं काय सांगितलं आहे डिफेक्टिव्ह वर्ड यूज झाला आहे. ठीक आहे, मग डिफेक्टिव्ह काय आपलं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे. म्हणजेच 40% डिफेक्टिव्ह येण्याचे चान्सेस आहे. मग 40% प्रोबॅबिलिटीला काय करायचं साध्याच्यात कन्वर्ट करायचं. मग पर्सेंटेज काढून टाकायचं असेल तर 100 डिवाइड करायचं म्हणजे ते किती येणार 0.4. मग पी जर
0.4 असेल मग क्यू किती राहील, मग क्यू इक्वल्स टू 1 मायनस पी येणार. मग 1 मायनस 0.4 इक्वल्स टू किती येतं 0.6, म्हणजेच क्यू किती आला 0.6. मग बघा त्यांनी काय सांगितलं, प्रोबेबिलिटी दॅट आउट ऑफ 5 volts म्हणजेच एन इक्वल्स टू किती दिलेलं आहे 5. मग बघा आता पहिले आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर 1. मग 1 इज डिफेक्टिव्ह. मग बघा इथं एक्झॅक्टली त्यांनी वर्ड यूज केलाय का नाही, पण तिथं डायरेक्ट सांगितलं त्यांनी 1 डिफेक्टिव्ह म्हणजेच किती 1. मग बघा आता काय करायचं, फॉर्म्युला लिहायचं. फॉर्म्युला लिहायचा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे, तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे बघा, दुसऱ्या पेनाने लिहू आपण. पी ऑफ आर इज इक्वल्स टू एन सी आर पी रेश टू आर क्यू रेश टू एन मायनस आर. ठीक आहे, हा काय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. मग आता आपल्याला पहिले कोणती टर्म फाइंड आउट करायची, ॲट 1 इज डिफेक्टिव्ह सांगितलं. ठीक आहे, मग पहिलं लिहायचं 1 इज डिफेक्टिव्ह. मग इथं लिहिलेलं बघा 1 इज डिफेक्टिव्ह. ठीक आहे, मग 1 डिफेक्टिव्ह म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला, आर इक्वल्स टू 1 दिलेलं आहे. ठीक आहे, आर इक्वल्स टू 1 म्हणजे 5 बोल्टपैकी एक डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस किती. मग इथं लिहायचं पी ऑफ आर इज इक्वल्स टू, बघा आता एन सी आर, एन किती दिलेलं आहे आपल्याला 5, सी आर किती आहे 1 आहे. ठीक आहे, पी किती आलेला आहे आपला 0.4. ठीक आहे, पी किती आहे 0.4, 4 रेश टू 1 घेणार कारण की आरची व्हॅल्यू 1 आहे, प्लस इंटूचं साईन नका घेऊ, डायरेक्ट ब्रॅकेट घ्या. ब्रॅकेट 0.6 रेश टू, आता एन किती आहे तर 5 मायनस 1. ठीक आहे, मग इथं लिहायचं पी ऑफ आर किती आता आपला 1 आहे. ठीक आहे, मग इथं लिहा पी ऑफ 1 इज इक्वल्स टू 5 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 1 किती 4 फॅक्टोरियल, त्याच्यानंतर इंटू 0.4 रेश टू 1 इंटू 0.6 रेश टू 5 मायनस 1 किती होतं 4 होतं. आता बघा बऱ्याच जणांना वाटत असेल की इथं 4 फॅक्टोरियल कसं काय आलं, तर याचं बघा स्टँडर्ड फॉर्म्युला मी पहिल्या लेक्चरला पण लिहून दिला आहे. त्याचा फॉर्म्युला काय राहतो बघा, एन सी आर इज इक्वल्स टू एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये एन मायनस आर फॅक्टोरियल राहतं. मग यांच्या जागेवरती आपण 5 टाकलं, आरच्या जागेवरती 1 ठेवलं आणि एन मायनस आर फॅक्टोरियल. आता एन मायनस 1 5 मायनस 1 किती आलं 4 आणि हे फॅक्टोरियल ॲज इट इज. ठीक आहे, हा फॉर्म्युला ज्यांना माहीत नसेल त्यांनी लक्षात ठेवा, मी स्टार्टिंगला पण लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, नाही तर काही जणांना वाटू शकतं की हे सरनं डायरेक्ट करून घेतलं. ठीक आहे, आता बघा पी ऑफ 1 इज इक्वल्स टू बघा 5 फॅक्टोरियल 5 इंटू 4 फॅक्टोरियल. ठीक आहे, अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. आता बघा हा 4 आणि हा 4 काय होणार कट होणार आणि इथं 1 फॅक्टोरियलचं 1च येणार म्हणजेच 5 आन्सर येणार. ठीक आहे, मग इथं लिहायचं 5 इंटू 0.4 रेश टू 1 इंटू 0.6 रेश टू 4. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट केलं तर मग बघा पी ऑफ 1 इज इक्वल्स टू किती येतं बघा, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. मग बघा 0.4 रेश टू 1 काय येणार 0.4च येणार. ठीक आहे, म्हणजेच त्याचं आन्सर येतं 5 इंटू 0.4 इंटू 0.6 रेश टू 4. ठीक आहे, मग याचं आन्सर येतं 0.2592 पी ऑफ 1. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं कशाचं, तर पहिलं जे विचारलं होतं त्याचं 1 इज डिफेक्टिव्ह. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट दुसरं काय ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. बघा आता इथं मोस्ट वर्ड यूज झाला. ठीक आहे, मग इथं लिहा
at most 2 are डिफेक्टिव्ह. मग बघा ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. आता ॲट मोस्ट विचारलंय बरोबर. मग बघा आर इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, आर इक्वल्स टू मोस्ट वर्ड आला बघा, मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त 2 डिफेक्टिव्ह. म्हणजे काय आहे की जास्तीत जास्त 2 आहे, मग 2 पेक्षा जास्त येणारच नाही. ठीक आहे, मग 2 पेक्षा जास्त डिफेक्टिव्ह नाही येणार. म्हणजे किती येऊ शकतात, 2 येऊ शकतात, 1 येऊ शकतं, 0 पण येऊ शकतं. मग एनची व्हॅल्यू किती आली आपली, 0 टू एन पर्यंत. एन म्हणजेच 2 पर्यंत, 0 टू 2, कारण की हा इथला 2 आहे. म्हणजे काय जास्तीत जास्त 2 डिफेक्टिव्ह. मग बघा पी ऑफ ॲट मोस्ट 2 डिफेक्टिव्ह इज इक्वल्स टू, बघा पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. ठीक आहे, आणि तुम्ही असं करून पण करू शकता, किंवा तुम्ही 1 मायनस ब्रॅकेटमध्ये पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 पण मायनस करून घेऊ शकता. ठीक आहे, आपल्याला इथं 5 मशीन सांगितले आहे. मग बघा इथं पण 3चं कॅल्क्युलेशन करायचं, इथं पण 3चं कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याच्यामुळे आपण काय करू, वरच 3चं कॅल्क्युलेशन करू. ठीक आहे, हे करणारच नाही. मग बघा कॅल्क्युलेशन करा. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे बघा, इथं आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे. हा फॉर्म्युला कॉपी करू आपण तिकडं. कॉपी, बघा इथं पेस्ट करू. हा काय प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे बरोबर. मी डायरेक्ट कॉपी केला. मग याच्यामध्ये आता सगळ्यांची व्हॅल्यू पुट करायच्या आणि सगळ्यांची काय करायची, ॲडिशन करायची. बघा इक्वल्स टू काय येणार, एन सी आर. मग आता एनच्या जागेवरती आरची व्हॅल्यू 0 पुट करायची. पहिले किती पुट करायची, 0. मग बघा कॅल्क्युलेशन थोडे कॉम्प्लेक्स होईल, पण बरोबर कॅल्क्युलेशन करायचे. मग बघा इथं एनची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे, सी 0. मग आर किती आहे, आर किती दिलेलं आपल्याला, 0.4. रेस टू किती येणार, 0. त्याच्यानंतर ना इंटू 0.6 रेस टू किती येणार, 5 मायनस 0 येणार. ठीक आहे, प्लस हे झालं 0चं. आता 5C1, आता आपल्याला किती आहे, 0.4 रेस टू 1. त्याच्यानंतर ना इंटू 0.6 रेस टू, आता क्यू आहे बघा, क्यू किती आहे, 0.6 आहे. ठीक आहे, 0.6 रेस टू 5 मायनस 1. त्यानंतर ना प्लस, आता पी ऑफ 2 घ्यायचं. मग इथं काय येणार, 5C2 0.4 रेस टू 2 इंटू 0.6 रेस टू 5 मायनस 2. मग बघा त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही तर इथं आता बघा 5C0 जर केलं तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्ट, तर त्याचं आन्सर येतं 1. त्यानंतर ना एव्हरीथिंग रेस टू 0, ते किती येतं, 1च येतं. म्हणजे बघा तुम्ही 0.4 रेस टू 0 जर टाकलं कॅल्क्युलेटरमध्ये, ते पण 1च येणार आहे. त्याच्यानंतर ना इथं बघा 0.6 रेस टू 4 येणार, 5 येणार. का, कारण की तिथं 0 मायनस आहे 5 म्हणून, तो 5 येणार प्लस. त्याच्यानंतर ना इथं किती येतं बघा, आता इथं 1 फॅक्टोरियल खाली राहणार आहे, म्हणजे इथं 5च येणार. ब्रॅकेटमध्ये एव्हरीथिंग रेस टू 1 किती येणार, तीच संख्या येणार, 4 इंटू 0.6 रेस टू 4 येणार प्लस. आता बघा इथं किती येणार, तर 5C2 आहे, 5C2 आहे. ठीक आहे, मग वरती किती, 5 फॅक्टोरियल आपण 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. मग याचं जर केलं तुम्ही तर बघा टॉप साईडला कॅल्क्युलेशनमध्ये करून 10 येतं. ठीक आहे, 10 इंटू 0.4 रेस टू 2, मग 0.4 रेस टू 2 तसंच लिहा इंटू 0.6 रेस टू इथं किती आहे,
बघा 5 मधून 2 गेले 3 राहते. ठीक आहे. मग बघा याचं जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेशन चुकू द्यायचं नाही, कॅल्क्युलेशन चुकलं की सगळं चुकतं. मग 0.778 प्लस 0.2592 प्लस 0.3456. ठीक आहे. मग बघा याचं आन्सर येतं टोटल 0.6826. ही काय आली आपली फायनल प्रॉबिलिटी आली. कशाची? ॲट मोस्ट 2 डिफेक्टिव्हची. मग इथं लिहा P ऑफ ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह इज किती आहे? 0.6826 एवढी काय त्याची प्रॉबिलिटी. ठीक आहे. मग आता बघा आपण याच्यामध्ये जवळपास सगळेच प्रॉब्लेम कव्हर केले. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम जो आहे आपण बघा सिंपल प्रॉब्लेम याच्यामध्ये काय सांगितलं इफ. आता 14 नंबरचा प्रॉब्लेम बरं का, हे प्रॉब्लेम मध्ये नाही, तुम्ही म्हणशाल हे काय 14 दिलेलं आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम इथून स्टार्ट होतो. ठीक आहे. इफ 2% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी आर डिफेक्टिव्ह. म्हणजे 2% बल्ब जे ते डिफेक्टिव्ह आहेत. 2% म्हणजेच किती बघा इथं सोल्युशन. म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ बल्ब म्हणजे एक बल्ब मॅन्युफॅक्चर करताना त्याचे चान्सेस किती? 2% चान्सेस आहे डिफेक्टिव्ह व्हायचे. म्हणजेच P इक्वल्स टू किती आहे? 2%. किती पर्सेंट आहे? 2%. मग पर्सेंटमधून जर आपल्याला याच्यात आणायचं असेल तर काय करावं लागेल? डिवाइड बाय 100. म्हणजेच किती येणार? 0.02% काय P. मग Q कसं काढशाल बघा आता P1 मायनस P करायचं. त्याच्यानंतर पुढं प्रॉब्लेम काय? आर डिफेक्टिव्ह. फाइंड द प्रॉबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 5 बल्ब. मग बघा 5 बल्बचं सॅम्पल आहे. मग त्याच्या 5 पैकी पहिलं विचारलं आहे 3 बल्ब विल बी डिफेक्टिव्ह. 3 बल्ब काय होऊ शकतात? डिफेक्टिव्ह असू शकतात. त्याची प्रॉबिलिटी विचारली. त्याच्यानंतर दुसरं विचारले ॲट मोस्ट 2 बल्ब विल बी डिफेक्टिव्ह. आता सेमच प्रॉब्लेम बघा, याच्यात काही वेगळं नाही. मग इथं 1 मायनस P जर केलं 0.02 ते किती येतं? 0.98 येतं. म्हणजेच Q इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला? 0.98. त्याच्यानंतर N. मग सॅम्पल किती दिलेले? 5 सॅम्पल दिलेले. मग 5 आहे 5 बल्ब. ठीक आहे. म्हणजे N इक्वल्स टू 5. त्याच्यानंतर पहिलं बघा, पहिलं काय विचारलं आहे? आता प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला पहिले बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. तर P ऑफ R इज इक्वल्स टू NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. ठीक आहे. हा काय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. हा काय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता बघा N इक्वल्स टू किती दिलेले आपल्याला? 5 दिलेले. N इक्वल्स टू 5 बल्बचं सॅम्पल दिलेले. मग फर्स्ट काय विचारलं आहे ते लिहा. इथं फर्स्ट विचारलं आहे बघा आपल्याला 3 बल्ब 3 bulbs will be defective. 5 पैकी किती डिफेक्टिव्ह होऊ शकतात? तर त्यांनी दिलेले बघा 5 पैकी आपल्याला सांगितलं आहे 2 डिफेक्टिव्ह होऊ शकतात. म्हणजेच काय की R इक्वल्स टू आपल्याला 2 दिलेलं आहे. R इक्वल्स टू किती दिलेलं आहे? 2. मग बघा P ऑफ 2 फाइंड आउट करा. सॉरी 2 नाही 3 दिलेलं आहे. 3 बल्ब सांगितले ना. मग R इक्वल्स टू 3. मग P ऑफ 3 इक्वल्स टू N किती आहे? तर 5 आहे. 5C3. त्याच्यानंतर P रेस टू 3 आणि Q रेस टू किती येणार आहे? 5 मायनस 3. ठीक आहे. मग इथं लिहा P ऑफ 3 इज इक्वल्स टू 5 फॅक्टोरियल अपॉन
3 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 3 फॅक्टोरियल, ठीक आहे, इंटू पीच्या जागेवरती पीची व्हॅल्यू पुट करा 0.02 रेज टू 3 इंटू क्यूच्या जागेवरती क्यूची व्हॅल्यू पुट करा 0.98 रेज टू 5 मायनस 3. 5 मायनस 3 किती होईल, तर ते 2 येईल बघा. म्हणजे 5 फॅक्टोरियल आपण 3 फॅक्टोरियल मायनस 5 इंटू 4 इंटू 2, 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 अपॉन, ठीक आहे, 3 इंटू 2 इंटू 1, इथं किती 5 मधून 3 गेलं 2 फॅक्टोरियल गुणिले 2 गुणिले 1. मग बघा काय काय कट होतं बघा, 0.02 रेज टू 3 इंटू 0.98 रेज टू 2, ठीक आहे. मग बघा कट काय काय होतं, इथले हे दोन्ही कट होतं, 3 3 कट होतो, नंतर 2 1 2 2 2 4, म्हणजे तिथं राहतं 10. बघा 5 गुणिले 2 10 इंटू 0.02 रेज टू किती 3 इंटू 0.98 रेज टू किती येणार 2 येणार. मग बघा याचं कॅल्क्युलेशन जर केलं पी ऑफ 3, तर पी ऑफ 3चा आन्सर बघा ते येतं 7.683 इंटू 10 रेज टू -5 येतं, ठीक आहे. हे किती येतं -5. मग बघा फर्स्ट याचा आन्सर आला, आता सेकंड याचा आन्सर विचारलं आपल्याला. सेकंड काय आहे, ॲट मोस्ट 2 बल्ब विल बी डिफेक्टिव्ह. तर बघा परत ॲट मोस्ट वर्ड आलाय, ठीक आहे. इथं लिहा सेकंड ॲट मोस्ट 2 बल्ब आर डिफेक्टिव्ह. मग बघा डिफेक्टिव्ह सांगितलंय, ठीक आहे. मग ॲट मोस्ट वर्ड यूज झाला. ॲट मोस्ट म्हणजे काय, की जास्तीत जास्त 2 डिफेक्टिव्ह येऊ शकतात, ठीक आहे. म्हणजेच एन किती आपले 5 आहे, मग 5 पैकी 2 डिफेक्टिव्ह येऊ शकतात. म्हणजेच आर इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 0 to 2 दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता आपल्याला इथं फाइंड आउट जर करायचं असेल प्रोबॅबिलिटी ॲट मोस्ट 2 बल्ब आर डिफेक्टिव्ह. मग याची प्रोबॅबिलिटी काय येणार इक्वल्स टू, मग बघा सगळ्यांची ॲडिशन होणार पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. एवढीची ॲडिशन करून जे आन्सर येईल ते तुम्ही फाइंड आउट करायचं, ठीक आहे. मग इथं बघा 5C0, मग ब्रॅकेटमध्ये आता पी किती आपल्याला 0.02 आहे, रेज टू किती येणार 0 येणार. परत ब्रॅकेटमध्ये 0.98 म्हणजेच क्यूची व्हॅल्यू रेज टू किती येणार 5 मायनस 0, हे झालं P0, ठीक आहे. प्लस इथं परत 5C1, मग येणार 0.02 रेज टू 1 इंटू 0. बघा ही लाईन डिलीट करू, तिला इकडे सरकू थोडंसं साईड, 0.98 रेज टू 5 मायनस 1 प्लस आता 5C2 0.02 रेज टू किती येणार, तर किती येणार आर किती आहे 2 आहे, ठीक आहे, इंटू 0.98 रेज टू 5 मायनस 1 किती होणार 4 होणार, ठीक आहे. सॉरी 5 मायनस 2 करावं लागेल तिथं, कारण की आरची व्हॅल्यू किती आपली 2 आहे, ठीक आहे. 5 मायनस 2, मग बघा याचं येतं बघा इथं परत 5 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल किती येतं 1 येतं. मग एव्हरीथिंग रेज टू 0 किती येतं ते पण 1च येतं. ब्रॅकेटमध्ये 0.98 रेज टू 5 प्लस आता 5 फॅक्टोरियल बघा 5 फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये 0.02, त्याच्यानंतरनं आता एव्हरीथिंग रेज टू 1 काय येतं 30 संख्या येतं, त्याच्यानंतरनं 0.98 रेज टू किती होणार
4 होणार प्लस आता 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल म्हणजेच हे C2R याचं काय येणार, तर याचं येतं बघा 10 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.02चा स्क्वेअर होणार आणि इथं परत इंटू 0.98 रेज टू किती येणार 3 येणार. ठीक आहे. मग बघा याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर पहिले याचं येतं 0.9039 प्लस 0.0922 प्लस 0.00376. मग बघा टोटल इथं त्याचं 0.9998. ठीक आहे. मग प्रोबॅबिलिटी पण लास्टला लिहा P ऑफ at most 2 bulb are defective is equals to 0.9998. ठीक आहे. हे काय आपलं फायनल आन्सर आहे. मग बघा हा प्रॉब्लेम पण 2 मार्कसाठी येऊ शकतो, 2 नाही 4 मार्कसाठी. ठीक आहे. आलेला पण आहे बघा समर 2011 आणि समर 2012 मध्ये, तर ह्यावेळेस हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. मग आपण आता दुसऱ्या लेक्चरमध्ये आपलं जे दुसरं डिस्ट्रीब्युशन आहे ते कोणतं, पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन. तर पॉयझन डिस्ट्रीब्युशन पण याच्यावरूनच आलेलं आहे, कशावरून, बायनॉमियलवरून. पण याच्यामध्ये काय आहे की आता बघा इथं काय राहायचं आपल्याला, नंबर ऑफ सॅम्पल दिलेले राहायचे 4 5 6 10 जास्तीत जास्त, पण मॅक्सिमम नव्हते राहत. पण हे जे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे हे कमी सॅम्पलसाठी आपण यूज करू शकतो. पण सॅम्पलची संख्या जर जास्त असेल, एनची व्हॅल्यू जर खूप हाय असेल, म्हणजेच काय n इक्वल्स टू 100, n इक्वल्स टू 1000, n इक्वल्स टू 10,000, आणि त्याच्यामध्ये फक्त जे डिफेक्टिव्ह याची संख्या जी म्हणजे 2%, 3%, 4% अशी जर असेल, तर अशा केसमध्ये आपण काय करणार, म्हणजे काय आहे की नंबर ऑफ सॅम्पल जास्त आहे आणि डिफेक्टिव्हची म्हणजे जी प्रॉबिबिलिटी ती काय आहे कमी आहे 1 सॅम्पलची, म्हणजेच काय की 1%, 2%, 3%. मग तशा केसमध्ये आपण काय करणार, हे जे पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन आहे ते यूज करणार. म्हणजे काय की एनची व्हॅल्यू इनफायनाईट दिलेली आहे आणि जी आपली प्रॉबिबिलिटी ती टेन्स टू 0 आहे. म्हणजे काय की 1000 पार्टमध्ये 1 पार्ट खराब आहे, मग 1 पार्ट खराब आहे तर मग डिफेक्टिव्हची प्रॉबिबिलिटी किती आहे, म्हणजे ती ऑलमोस्ट 1 आहे. बघा 1000 डिवाइड बाय जर 1 केलं तर ते येते 0.001, म्हणजे ती काय डायरेक्ट 0च आहे. ठीक आहे. म्हणजे 10,000 पार्टमध्ये 1 जर खराब आला तर मग ते काय होतं 0%च कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं, पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन यूज करायचं. ठीक आहे. आता हे आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बघितलं. तुम्हाला जर याची PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ठीक आहे. आणि PDF पण मी तुम्हाला सेंड करून देईल. ह्याच्यामध्ये काय आलं तर त्या दिवशी लाईट गेली होती ना, त्याच्यामुळं हे 2 प्रॉब्लेमचं हे सेव्ह नाही झालेलं, तर ते मी लिहून तुम्हाला सेंड करून देईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन संपवलेलं आहे. आता आपण काय करणार, पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन बघणार. कोणतं डिस्ट्रीब्युशन बघणार, बायनॉमियल बघितलं. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन बघू. ठीक आहे. चालेल. मग तुम्हाला काही अडचण असली तुम्हाला विचार.